अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यात आलाय। उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत मोर्चा सुरू आहे। मेट्रो सिनेमाजवळ आंदोलक एकवटलेले आहेत। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। मेट्रो सिनेमाजवळ आंदोलक एकवटलेले आहेत। फलक घेत वेगवेगळ्या घोषणा देत त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मेट्रो सिनेमाजवळ आंदोलक एकवटलेले आहेत। उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत हे आंदोलन सुरू आहे आणि फलक घेऊन घोषणाबाजी करून त्यांनी ह्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवलेला आहे। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भातील हा मोर्चा सुरू आहे। भर पावसामध्ये हा मोर्चा आपण पाहतोय। महिला आणि सोबतच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळतोय। उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत हा मोर्चा सुरू आहे। पुढच्या बातमीकडे 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देण्यात आलेलं आहे। बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी नसताना उपवर्गीकरणाचा घाट कशासाठी असा सवाल आमदारांनी उपस्थित केलेला आहे। एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विधान भवनावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली आहे। विविध दलित संघटना सरकार विरोधात आक्रमक झालेली आहे। एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विधान भवनावरती मोर्चा काढण्यात येतोय। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। उपवर्गीकरणाविरोधात नागरिक एकवटलेले आहेत। विविध दलित संघटना सरकार विरोधात आक्रमक झालेले आहेत। हे दृश्य आपण त्याच आंदोलनाची पाहतोय। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात हा मोर्चा आहे। 27 आमदारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिण्यात आलेलं आहे। बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी नसताना उपवर्गीकरणाचा घाट कशासाठी असा सवाल या 27 आमदारांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील देण्यात आलेलं आहे। आणि याच ठिकाणाहून शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहेत। शिल्पा, विविध दलित संघटना सरकार विरोधात आक्रमक झालेल्या आहेत। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत? जो आहे तिथे या संघटना ज्या आहेत त्या एकवटलेल्या पाहायला मिळतात। आझाद मैदानाकडे जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त दिसतोय। त्याचबरोबर या विविध ज्या संघटना आहेत त्या उपवर्गीकरण विरोधी संघटना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर रिपब्लिकन सेना देखील इथे आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणे हा विराट मोर्चा पाहायला मिळतोय। मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे आंदोलनकर्ते आहेत। 59 जातींचं उपवर्गीकरण जे आहे त्या विरोधामध्ये हे जे आंदोलनकर्ते आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे आपण त्यांच्या हातामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड आहेत, वेगवेगळे संदेश दिलेले पाहायला मिळतात। उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया आहे ती तात्काळ बंद झालीच पाहिजे अशी यांची ही मागणी आहे आणि या मागणीवर, या भूमिकेवर ते ठाम असल्याचं पाहायला मिळतात। आज एक दिवसीय हा मोर्चा आहे, मात्र मागणी पूर्ण नाही झाली तर त्यांची कठोर भूमिका देखील आपण पाहिलेली आहे काही वेळापूर्वी। सध्या आपल्यासोबत हे आंदोलनकर्ते आहेत। नेमकी तुमची भूमिका काय आहे? नेमकी काय मागणी आहे? ती रद्द का केली जाते? विजय असो, या ठिकाणी जो काही मोर्चा निघत आहे त्याची भूमिका अशी आहे की अनंत बदर समितीच्या माध्यमातून ज्या काही 59 जाती आहेत त्या 59 जातींचं उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये एक भूमिका मांडण्यात आलेली आहे। परंतु असं करत असताना या बदर समितीने महाराष्ट्रातल्या 58 जातींच्या प्रतिनिधींना जनसुनवाई दिलेली नाही। परत या 58 जातींचा जो काही लोकसंख्येचा क्वांटिफायबल डाटा आहे तो देखील दिलेला नाहीये। असं म्हटलं जातं की 5 राज्यांमध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे आणि तिथे कोणत्याही पद्धतीचा रोष नाहीये। परंतु मला इथे सांगावंसं वाटतं की कर्नाटक राज्यामध्ये जे उपवर्गीकरण झालेलं आहे या उपवर्गीकरणाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे। ही उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। याचाच असा अर्थ होतो की उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणाला किती टक्के द्यायचे या संदर्भामध्ये जर एकमत नसेल तर ही कोर्ट केस होऊ शकते आणि अशा पद्धतीने अन्याय होऊ शकतो। मला या ठिकाणी सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की उपवर्गीकरण करावं, त्यांनी ऐच्छिक ठेवलेलं आहे। त्यांनी कोणत्याही पद्धतीने हे उपवर्गीकरण कोणत्याही पद्धतीने लागूच करा असं म्हटलेलं नाहीये। असं करत असताना अनंत बदर समितीचा अहवाल अद्यापर्यंत प्रकाशित करण्यात आलेला नाहीये आणि हा अहवाल प्रकाशित न करताच त्याच्यावरती हरकती मागण्यात आलेल्या आहेत। या 59 जाती ज्या आहेत या 59 जातींमध्ये
काही जाती 56 जाती 1% खाली आहेत। चर्मकार समाज आणि ढोर समाज हे 1.5 ते 2% आहेत। मातंग समाज 2% आहे आणि 8 ते 9% महाराणी बौद्ध समाज आहे। मग याचं जर उपवर्गीकरण झालं तर या 56 जातीच्या वाट्यांना केवळ 1% येईल। चर्मकार आणि ढोर जातीला 1.5% किंवा 2% प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे हे 13% जे आरक्षण मिळत होतं त्या आरक्षणामुळे त्यांना समान संधी प्राप्त होत होती। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 प्रमाणे कायद्यापुढे समानता आहे आणि केवळच कायद्यापुढे समानता नाही तर प्रत्येकाला समान संधी आहे, परंतु ही समान संधी नाकारली जाणार आहे। एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ही अनुसूचित जाती ज्या आहेत या अनुसूचित जाती होमोजिनियस आहेत। होमोजिनियस म्हणजे काय तर त्या एकसंघ आहेत। अस्पृश्यतेच्या कारणास्तव त्यांच्यावरती अत्याचार होतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या 341 प्रमाणे यांना एकसंघ ठेवलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिताना कोणत्याही पद्धतीने उपवर्गीकरण सांगितलेलं नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। 308 आज ही मागणी घेऊन इथे आलेला आहात, तुमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल का? या संदर्भातली मागणी पूर्ण होण्याची शक्यता 100% आम्हाला आहे, कारण या संदर्भामध्ये आज स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षाच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये मांडला जाणार आहे। आदरणीय आमदार महोदयांनी 27 आमदारांनी त्यांचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांना काल दिलेलं आहे की उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करण्यात यावी। या दृष्टिकोनातून त्यांनी काल निवेदन दिलेलं आहे। आज स्थगन प्रक्रिया या ठिकाणी कार्यान्वित सेक्शन 57 प्रमाणे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्ष मांडणार आहे अशी बातमी मला कळत आहे। त्याबरोबरच अल्पकालीन चर्चा करण्यात नक्कीच आपण पाहतोय हा जो परिसर आहे आझाद मैदानापर्यंतचा पूर्ण परिसर हा भरून गेलेला पाहायला मिळतोय। हा जो विराट मोर्चा निघलेला आहे आता हा थेट आझाद मैदानावर जाणार आहे आणि त्यानंतर मंत्रालयावर धडकणार आहे। आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संदेश आहेत ते प्रत्येकाच्या हातामध्ये पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावर महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। विशेष म्हणजे रिपब्लिकन सेनेचे जे अध्यक्ष आहेत आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत आहे। महिला असतील किंवा पुरुष असतील मोठ्या संख्येने आलेले आहेत। विरोधी संघटना ज्या आहेत उपवर्गीकरणाच्या विरोधात त्या संघटना इथे एकवटलेल्या आहेत। तुम्ही सर्वजण इथे एकवटलेले आहेत, तुमची मागणी पूर्ण होईल का? नाही झाली तर काय करणार पुढे? 2 मिनिटं म्हणा। खरं म्हटलं तर 59 जातीच्यासाठी हा मोर्चा आहे। 59 जाती एक संघ आहे। या राज्य शासनाला काल 27 आमदारांनी निवेदन दिलेलं आहे की बा आम्हाला उपवर्गीकरण नको। मग तुमची ही मागणीच पूर्ण नाही झाली तर काय करणार? ही मागणी पूर्ण नाही झाली तर या सरकारला आम्ही शासन करू देणार नाही। जो संविधानाच्या विरुद्ध आहे, जो बाबासाहेबांच्या विरुद्ध आहे तो आमचा कोणी नाही। आम्ही संविधान मार्गाने या सरकारला उलटा पलटा करू, यांना यांची जागा दाखवून देऊ। नक्कीच आपण पाहतोय उपवर्गीकरणाची जी मागणी आहे त्या भूमिकेवर हे ठाम आहेत। उपवर्गीकरण जे आहे ते रद्द करा अशी मागणी यांनी केलेली आहे आणि ह्या मागणीवर ठाम आहेत। मात्र आता यांची ही मागणी पूर्ण होते का पाहणं महत्वाचं असेल। आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। आझाद मैदानावर हे जाणार आहेत सर्व आंदोलनकर्ते, त्यानंतर मंत्रालयावर धडकणार आहेत। मात्र मंत्रालयावर धडकत असताना पोलिसांचा फौजफाटा जर आपण पाहिलं तर प्रचंड पाहायला मिळतोय। मेट्रो सिनेमा असेल तर आझाद मैदान हा पूर्ण परिसर जो आहे आता विविध संघटना ह्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांची उपवर्गीकरणाविरोधात हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। या मोर्चावरती आपलं लक्ष असणार आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे भाजप आमदार अमित घोरकेंकडून मात्र एससी आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करण्यात आली आहे। उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा असं अमित घोरके यांची ही मागणी आहे। उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा अमित घोरके यांनी मागणी केली आहे। भाजप आमदार अमित घोरके यांच्याकडून एससी आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालय हे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत असलेलं हे न्यायालय आणि न्यायालयाने ही भूमिका घेऊन 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षण उपवर्गीकरण राज्यांनी जाहीर करावं असं जाहीर केल्यानंतर 5 राज्यांमध्ये कुठलाही विरोध न होता ते आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी जाहीर झालंय। वंचितातल्या वंचितांना हा न्याय मिळण्यासाठी हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं। उद्या पण आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या उपवर्गीकरणाविषयी पाठिंब्यासाठी आम्ही त्यांना बोलणार आहोत। उपवर्गीकरणाचा मुद्दा नेमका काय आहे पाहूया। SC/ST आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा राज्यांना अधिकार असा सुप्रीम कोर्टामध्ये आहे। अनुसूचित जाती जमातीतील आरक्षणाचा महार जातीला सर्वाधिक लाभ असा युक्तिवाद करण्यात आला। जातीमध्ये महार 62.2%, मातंग 19.2% आणि चांभार 10.9%। मातंग, चांभार, ढोर
रामोशी आदी 50हून अधिक जाती शिक्षण नोकरीमध्ये मागे असा दावा करण्यात आलाय. आरक्षणाचा लाभ सर्व जातींना देण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असा युक्तिवाद. मातंगांचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी अ, ब, क, ड अशा प्रवर्गांची मागणी केली. उपवर्गीकरणाचा निर्णय लांबल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा मातंग समाजानं इशारा दिलाय.